आणि नारद मुनींना मी मध्यंतरी त्यांच्याबद्दल वाचन फार केलं सर. तर नारद मुनींना लोक वाचत असताना चुकीच्या पद्धतीने घेतात. जे पत्रकार हा कोण आहे? पत्रकार हा असा व्यक्ती आहे जो तिथली माहिती इकडे सांगणार हा पत्रकार नाही. तिथली माहिती समाजामध्ये जी माहिती कुणाला माहित नसते आणि अत्यंत गरजेची असते ती सर्वांना सांगणारा म्हणजे एक पत्रकार असतो. आणि नारद मुनी त्या काळामध्ये देवदेवतांच्या काळामध्ये सर्व देवतांच्या मध्ये बाबा काय चाललंय आणि मग इतर गोष्टी. आता देवदेवतांच्या काळामध्ये देवदेवता सगळे मोठेच होते, त्यामुळे प्रत्येक जण आता सुद्धा राजकारणामध्ये प्रत्येक जण मोठाच असतो. त्यामुळे कोण आता फोन उचलून सांगू शकत नाही की बाबा माझ्या इथं असं चाललंय तिथं तसं चाललंय. पण देवदेवतांच्या काळामध्ये सुद्धा जे देवदेवता होते त्या काळामध्ये नारद मुनींची जी भूमिका होती तीच भूमिका आपल्या सर्वांची निश्चितपणानं असते. आणि आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करत असताना नारायण नारायण म्हणून रामकृष्ण हरी म्हणून सुरुवात करतो. तसं मी माझ्या 2029 ची जी सुरुवात करायची आहे ही आपल्या सर्व नारायणच्या माध्यमातून करायची होती. म्हणून मी आज देवपूजनाचा कार्यक्रम इथे ठेवलाय. खरं म्हटलं तर सुधीर दादा तुम्ही म्हटला आणि मोरे सर तुम्ही म्हटला की 31वा वाढदिवस, हे सगळं वाढदिवस स्नेहपूजन सगळं निमित्त आहे. खरं म्हटलं तर मला मार्गदर्शनच पाहिजे आहे. कारण माझं वय जर आपण बघितलं तर 31 माझं वय आहे. माझ्या राजकारणाची समाजकारणाची सुरुवात अनेक जणांनी ते सांगितली की मंडलिक साहेबांच्या बरोबर 2011-12 साली मी साहेबांबरोबर आलो आणि त्याच्यानंतर हळूहळू मी तिथे यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर 2017 साली मी जिल्हा परिषदेला उभारलो. आज त्या गोष्टीला 9 वर्ष जवळपास झाले. म्हणजे या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये मंडलिक साहेब 2015 मध्ये आपल्या सर्वांमधून निघून गेले. पण मला कायम शिंदे सर वाटतं की मंडलिक साहेब जर का असते तर त्यांनी मला इतकं मार्गदर्शन केलं असतं आणि रोज की मला वाटते कदाचित मला कधीच अपयश माझ्या ह्याला पडलं नसतं. आणि मग साहेब गेल्यानंतर कोण बाबा नेमकं? दादा तर मला मार्गदर्शन देतच असतात, पण आपण सर्व जे मंडळी आहात हे जर विचार केला तर पिढ्यानपिढी इतकं ज्ञान आपल्याकडे आहे आणि हे ज्ञानाच्या माध्यमातून जर मला मार्गदर्शन होत असेल तर त्याच्यापेक्षा माझा स्वार्थ मोठा कुठला नाही. आणि म्हणून आज हा मार्गदर्शनाचा कार्यक्रम आपण या निमित्त खरं म्हणलं तर ठेवला. खरं म्हणलं तर मला अपेक्षा होती की अनेक जणांनी भाषण इथं करावं, म्हणजे अनेक जणांनी सूचना सांगावेत की कशा पद्धतीनं आम्ही चुकतोय, कशा पद्धतीनं आम्ही भविष्यकाळात वाटचाल करावी. राजकारण गट तट हे सगळं पक्ष चालत राहतं, हे काय आपलं नवीन नाही आहे. पण या सर्वांमध्ये एक बाबा युवा म्हणून पुढे भविष्य काळात कागल तालुका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना कशा पद्धतीनं आपण काम करावं असं मार्गदर्शन आपण निश्चितपणानं इथं देणं अत्यंत गरजेचं होतं. आपण अनेक जणांनी दिला त्याबद्दल मी तुमच्या सुद्धा आभार निमित्त मांडत आहे.